आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये तब्बल 13 शाळा बोगस. पुणे महापालिकेकडून यादी जाहीर. सदर शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं पालिकेचं आवाहन. उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात संतप्त नातेवाईकांचा राडा. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड, गुन्हा दाखल. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. मुंबई पुणे मिसिंग लिंकवरील संतापजनक रील व्हायरल. 180 फूट उंचीवरनं एका कामगाराकडून रील शूट. क्रेनच्या ट्रॉलीत 4 ते 5 जण काम करत होते. एमएसआरडीसीच्या कारभारावरती सवाल उपस्थित. मुंबईतल्या पायधुणीमधील चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसांनंतर छडा. उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड. मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश आढळले. मंत्री अतुल सावेंकडून माजी ओएसडी विजय कारंडेंच्या चौकशीचे आदेश. पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौकशी होणार. कारंडेंच्या पत्नीची तक्रार अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी. सावेंची प्रतिक्रिया. मंत्री सावे यांची पोस्ट. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 21 मे रोजी. आरोपी जयराम चाटेकडनं बीडच्या विशेष मकोका न्यायालयात जामिनासाठी अर्ज. घटनास्थळ पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी. बंदुखरात विरोधात पुढील आठवड्यात दाखल केलं जाणार आरोपपत्र. एकूण 9 प्रकरणांचा एसआयटीकडनं तपास. अटकेनंतर 2 महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न. आतापर्यंतचा तपास, नोंदवलेले जबाब याच्या आधारे आरोपपत्र दाखल होणार. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ. ही शुल्क वाढ जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून लागू केली जाणार असल्याची मागणी. या शुल्क वाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार. अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये कुठे कुठे नुकसान झाले त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. मात्र जिल्ह्यातील तीळ आणि ज्वारीच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता. बीड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा तडाखा. वडगाव, कळसंबर परिसरामध्ये पावसामुळे झेंडूच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी संकटात. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ. पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, तीळ आणि भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता. जळगावच्या 40गाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे कांदा, पपई, मका, भुईमूग पिकांचं नुकसान. पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. कळंब परिसरात पावसाची तुफान बॅटिंग. उन्हाच्या कडाक्यात अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा. पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिकच्या बागलाण तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. शेतात काढून ठेवलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वडगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडपावरती सोलर खांब कोसळून अपघात. अपघातामध्ये 4 जण किरकोळ तर 2 जण गंभीर जखमी. नंदुरबारच्या तोरणमाळ परिसरात जोरदार पाऊस. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांची धावपळ. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. इगतपुरी, तळेगाव, घोटी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. राज्यात काही ठिकाणी पाणीबाणी आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. जालना जिल्ह्यातील 20 गावं आणि 19 वाड्यांवरती टँकरनं पाणी पुरवठा. 65,877 नागरिक टँकरवरती अवलंबून. दररोज 38 टँकरच्या माध्यमातून दिवसाला 67 फेऱ्या सुरू. वाशिम शहरातील विनायक नगर, पाटणी लेआउट आणि गिरिराज पार्क परिसरात मागील 15 दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा. अनेक भागामध्ये नळांना पाणीच नाही. टँकरच्या पाण्यावरती नागरिक अवलंबून. जळगाव जिल्ह्यातील 33 गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या. जिल्हा प्रशासनातर्फे 20 गावांसाठी 30 विहिरी अधिग्रहित. संबंधित गावांना टँकरनं पाणी पुरवठा. 33,000वरती ग्रामस्थांना काहीसा दिलासा. अमरावतीतल्या मेळघाटात 9 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. चिखलदरा तालुक्यातील 6,076 नागरिक टँकरवरती अवलंबून. 9 गावांमध्ये नैसर्गिक पाणी स्रोत आटले. विहिरी आणि बोरवेल कोरड्या. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 25 गावं आणि 125 वस्त्यांवरती 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नगर तालुक्यातील इमामपूर गावात 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा. 1 दिवसाआड पाणी मिळत असल्यामुळे ग्रामस्थ अडचणीत. धाराशिवच्या परांडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात 21.49% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात किंचित वाढ. सध्या कालवा किंवा स्लिपवेलमधनं कोणताही विसर्ग नाही. तर धरणामध्ये होणारी नवीन पाण्याची आवक देखील थांबलेली आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील देवगावला पाणी टंचाईची झळ. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती. गावाबाहेरील विहिरीवरनं पाणी आणण्याची वेळ.
यवतमाळच्या नेरमधील अजंती पारधी बेड्यावरील पाणी टंचाईची मंत्री संजय राठोड यांच्याकडून दखल. या बेड्यावरती दररोज टँकरनं पाणी पुरवठा होणार, संजय राठोड यांचं आश्वासन.